मंडळी शुभ सकाळ. तर आता सकाळच्या वाजले 4 आणि आम्ही सीतापूरमधून आता निघालो केदारनाथसाठी ट्रॅकसाठी. तर आपले सगळे मंडळी सगळे तयार झाले ते आणि इकडे आले ते आता. तर आपण सीतापूरमधून निघालो आता आणि गौरीकुंडपासून आपला ट्रॅक चालू करणार आहे. तर भेटू आपल्या ट्रॅकवरती. मंडळी सोनप्रयागला पोचलो आता. शटल सेवाची पार्किंग आहे इथे पोचलो आता. तर इथून पुढे आपला गौरीकुंडपर्यंत बोलेरो गाडीने जायचं आणि तिकडनं ट्रॅक चालू होईल. तर मंडळी निम्मा टप्पा पार झाला बरं का आमचा. आणि जरा नाश्त्यावर थांबलो आम्ही आता. हे सगळेजण नाश्ता करतात तिकडं ते बघू शकता. आता नाश्ता करायचा आणि पुढे मंदिराकडे निघायचं. भेटू आता मंदिरात. फक्त 4 किलोमीटर राहिले बरं का. 4 किलोमीटरमध्ये आपण मंदिरापाशी पोचणार आहे. आणि आजचा मोसम तुम्हाला दाखवतो. पाहू शकता किती छान मोसम. काय सुंदर वातावरण झालं. पाऊस नाही काय नाही, मस्त ऊन पडलंय. आता पोचलोय घोडापडावला आणि आता इथनं जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे मंदिर. आपली माणसं काही पुढं गेलं ते फ्रेश होण्यासाठी. मला सांगितलं रूम पाहायला. आपणही तिकडे जाऊ. भेटू मंदिराकडे. हर हर महादेव. जय श्री केदार. मंदिराचं दर्शन झालं आणि मंदिर आता बंद झालं. 2 तासासाठी आम्ही आलो आणि 5 मिनिटात दर्शन झालं आणि मंदिर आता बंद झाले. छान दर्शन झालं. इकडं आमचे मामा दिनेश शेठ यांचंही दर्शन छान झालेलं आहे. म्हणजे सर्वांचंच दर्शन झालेलं आहे. आता छानपैकी दर्शन झाले आणि आता आम्ही हळूहळू खाली आपल्या गौरीकुंड पुढे निघणार आहोत. तर मंडळी छान असं केदार बाबांचं दर्शन झालेलं आहे. हे पाहू शकता केदार बाबांचं भव्य दिव्य मंदिर. सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शनाला फक्त मोजून 5 मिनटं लागलीत. गर्दी नाही आहे आणि मोसम पण वातावरण एकदम क्लिअर आहे. जर कोणी येत असेल ऑगस्ट महिन्यामध्ये तर बिंदास्त येऊ शकता. वातावरण एकदम क्लिअर आहे. ते माझ्या मागेच पाहू शकता बाबांचं मंदिर आहे. आणि आता आपण वरती भीमशिलेला जाऊ. ही आहे भीमशिला. जेव्हा 2013ची आपदा आली होती, महाप्रलय आलता, तेव्हा या भीमशिलेने मंदिराचं रक्षण केलं. तेव्हापासून ही शिला इथंच आहे आणि हिला तेव्हापासून भीमशिला असं संबोधलं जातं. तर भीमशिलेचं दर्शन करून घ्या. सगळ्यांचं दर्शन झालंय आणि सगळे बाहेर आलेले आता आणि सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. बघा हे तर महाराजच झाले. ते सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. इकडे 1 तास झाला हे जागा व्यापलेली यांनी फोटो काढण्यासाठी. 1 तास झाला हे जागा व्यापली या माणसांनी फोटो काढायला. आणि इकडं आमचे फोटोग्राफर वहिनी. बोला कसं वाटतंय केदारनाथला येऊन? कसं वाटतंय? खूप छान. छान ना. दर्शन झालं नंबर. मस्त झालं ना गर्भगृहाचं दर्शन. एवढं खरं मस्त केलं खरंच तुम्ही. चला चला चला. 1 नंबर. मंडळी सगळ्यांना आनंद झालाय खूप आता. आणि आता आमचं सगळं फोटो दर्शन वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही आपल्या गौरीकुंडकडे निघतोय. रामकृष्ण हरी.